2200 वर्ष झाले. दुसरी गोष्ट ह्या लेणीचा जो निर्मितीचा जो कालावधी म्हणजे ह्याला बनवून आतापर्यंत 22 वर्ष आले, पण ह्याला बनवायला जो कालावधी लागलाय तो साधारण 150 वर्षाचा आहे. प्रत्येक लेण्यांचं खोदकाम हे वरून खाली केलं जातं. प्रत्येक वस्तू ही छन्नी हातोड्याने बनवली जाते. बेडसे लेणीचं जे वैशिष्ट्यपूर्ण 3 गोष्टी आहेत त्यात हा जो आपल्या मागचा जो विहार आहे तो थोडा युनिक आहे. पूर्ण भारतात हा एकमेव विहार आहे की जो पूर्णपणे वेगळा आहे, ज्याची रचना ही सेम चैत्यासारखी. आपला जो चैत्यगृह आणि विहाराची जी रचना आहे ती दोन्ही गजपृष्ठासारखी. हा जो वरचा छत आहे तो हत्तीच्या पाठीसारखा आहे, त्याला बोललं तर गजपृष्ठाकार. पूर्ण भारतात हा एकमेव विहार असा आहे की जो अर्धगोलाकृती आहे. त्याचप्रकारे ही लेणी पूर्वाभिमुख आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 800च्या आसपास लेणी आहेत. त्या 800पैकी बेडसे लेणी एकमेव अशी लेणी आहे की तिचं तोंड पूर्वेला आहे. तर ही एक ह्या लेणीचं वेगळेपण आहे. त्याचप्रकारे कुठल्याही लेण्यांमध्ये चैत्यगृह विहार हे 2 प्रकार राहतात. आणि त्याचप्रकारे ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याला पोडी म्हणतात. पोडी म्हणजे पिण्याच्या पाण्याची अवस्था. कुठल्याही लेण्यांना जेव्हा तुम्ही जाल त्यातले जे शिलालेखाची जी लिपी असते ती ब्राह्मी लिपी असते, की त्याला धम्मलिपी पण बोलतात आणि बोलीभाषा पाली असते. ह्या लेणीच्या गाभाऱ्यामध्ये एक शिलालेख, एक पाण्याच्या कुंडाच्या वर एक शिलालेख आणि एक स्तूपाच्या माग म्हणजे जो बाहेरचा जो भिक्षूंच्या स्मरणार्थ बनवलेला स्तूप आहे तो त्या स्तूपाच्या मागे एक शिलालेख आहे. आतल्या गाभाऱ्यातला जो शिलालेख संदर्भ देतो नासिकानं अनदस सेठीचं पुतणा कसं, म्हणजे नाशिकचे व्यापारी आनंद श्रेष्ठ यांचा मुलगा होता पुष्कळ. त्यांच्या दानातून ही वास्तू उभारण्यात आली. जो काही वास्तूचा खर्च झाला तर तो त्यांनी दिला. ही लेणी ज्या